कागल ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस विभाग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. गेल्या 79 दिवसात 12 रुग्णांवर 199 वेळा डायलिसिस करण्यात आलं. ग्रामीण भागातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी हा विभाग आता खऱ्या अर्थानं आधारवड ठरलाय. 5 डायलिसिस युनिटच्या माध्यमातून इथं रुग्णसेवा होत असल्यानं शहरातील महागड्या डायलिसिस सेंटरमध्ये जाण्याची गरज उरलेली नाही. हिंदुस्तान लेटेक्स लिमिटेड अर्थात HLL हा भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या कंपनीच्या वतीनं कागल आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 5 मशीनची मोफत डायलिसिस सुविधा सुरू झाली आहे. त्यातून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होतोय. कागल ग्रामीण रुग्णालयात इंडोकाउंट कंपनीच्या CSR फंडातून डायलिसिस विभागाची इमारत उभारण्यात आली. तर डायलिसिस मशीन आणि त्याला आवश्यक कुशल मनुष्यबळ HLL कंपनीनं पुरवलंय. कागल ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला 4 तासांचे डायलिसिस उपचार दिले जातात. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसिस करावं लागतं. तसंच रक्तवाढीकरिता आवश्यक असणारं औषध मोफत देण्यात येतं. शिवाय आहाराबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. परिणामी ग्रामीण भागातून रुग्णांचा प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण कमी झालाय. लोकार्पणानंतर लगेचच प्रत्यक्ष रुग्णसेवेत डायलिसिस विभाग कार्यान्वित झाला. नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर DM कोळी, सिनियर डायलिसिस तंत्रज्ञ गणेश परीट आणि अधिपरिचारिका या विभागात कार्यरत असून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SB थोरात, सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजय कोळी यांचं या विभागाकडे विशेष लक्ष आहे.